रुपयाची ऐतिहासिक घसरण, भारतीय अर्थव्यवस्थेपुढील मोठे आव्हान. भारतीय अर्थव्यवस्थेच्या इतिहासात डिसेंबर 2025 हा महिना एका मोठा उलटापालथीचा साक्षीदार ठरला आहे. जागतिक बाजारपेठेत अमेरिकन डॉलरच्या वाढत्या वर्चस्वापुढे भारतीय रुपयाने गुडघे टेकल्याचे चित्र निर्माण झाले असून विनिमय दराने पहिल्यांदाच 90 रुपयांची ऐतिहासिक पातळी ओलांडली. जागतिक स्तरावरील बदलत्या राजकीय समीकरणांपासून झाली. विशेषतः अमेरिकेने भारतीय उत्पादनांवर लागलेले 50% पर्यंतचे आयात शुल्क आणि दोन्ही देशांमधील व्यापारी करारांबाबत निर्माण झालेली अनिश्चितता यामुळे विदेशी गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. याचा थेट परिणाम असा झाला की मोठ्या विदेशी कंपन्यांनी भारतीय शेअर बाजारातून आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे डॉलरची मागणी प्रचंड वाढली आणि रुपयांचे मूल्य वेगाने खाली आले. रुपया केवळ 90 वरच थांबला नाही, तर अवघ्या काही दिवसात त्याने 91चा टप्पाही पार केला. ही आतापर्यंतची सर्वात वेगवान घसरण मानली जात आहे. या संकट काळात भारतीय रिझर्व्ह बँकेने आपली भूमिका अत्यंत सक्रिय ठेवली आहे. रुपयाला अधिक खड्ड्यात जाण्यापासून वाचवण्यासाठी बँकेने आपल्या परकीय चलन साठ्यातून मोठ्या प्रमाणावर डॉलर्सची विक्री केली, ज्यामुळे रुपया 91 वरून थोडा सावरला. मात्र या घसरणीचे पडसाद आता सामान्य माणसाच्या खिशावर उमटू लागले आहेत. भारत आपल्या गरजेच्या कच्च्या तेलाची मोठी आयात करतो, जी डॉलरमध्ये खरेदी केली जाते. आता डॉलर महाग झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे, ज्याचा परिणाम वाहतूक खर्च वाढण्यावर आणि पर्यायाने जीवनावश्यक वस्तू महागण्यावर होईल. केवळ महागाईच नाही, भारतीय विद्यार्थ्यांची स्वप्ने परदेशातील शिक्षणाची जोडलेली आहेत. त्यांच्यासाठीही हा काळ कठीण झाला आहे. डॉलर महागल्याने शैक्षणिक शुल्क आणि राहण्याचा खर्च अचानक वाढला आहे. दुसरीकडे जे उद्योजक परदेशातून यंत्रसामग्री किंवा कच्चा माल मागवतात, त्यांचे बजेट कोलमडले आहे. मात्र या नाण्याला एक दुसरी बाजू पण आहे. जे लोक भारताबाहेर आहेत आणि सेवा देतात, विशेषतः आयटी क्षेत्र आणि निर्यातदार, त्यांच्यासाठी ही स्थिती फायदेशीर ठरू शकते, कारण त्यांना मिळणाऱ्या डॉलरचे मूल्य आता रुपयांमध्ये जास्त असेल. सध्याचे वातावरण पाहता जोपर्यंत अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापारी तणाव निवळत नाही, तोपर्यंत रुपयावरील हा दबाव कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. या घसरणीचा तुमच्या वैयक्तिक गुंतवणुकीवर किंवा बचतीवर नेमका काय परिणाम होईल असे तुम्हाला वाटते? नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा.